स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन मेहर एडिटर आणि त्यांचा मुख्य मंचावर हा यथोचित सन्मान मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी अल्पेश जोशी सर हे जॉईंट असतील. नक्कीच सामना चांगला आणि चुरशीचा पाहायला भेटणार आहे. एक साईडला आपण पाहणार आहोत पांडवाज विरुद्ध म्हणजे विपक्ष म्हणावं लागेल हरिओम संघ. बॅटल मोठी असणार आहे. छोटा कद बडा धमाका आपल्याला पाहायला भेटतोय. सौरभ या मैदानावरती डंका आहे. ओहो, चांगला फटका सजवलेला, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय पांडवाज संघाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. भेदक फलंदाजी ज्याच्याकडे आहे असा सौरभ आपल्याला पाहायला भेटतोय. तर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्याच्याकडे असा खेळाडू आपल्या निलेश पाहायला भेटतोय. पाहूया पुन्हा एकदा निलेश. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय आपल्या निलेश यांच्या बॅटीतून आणि कुठेतरी आक्रमक होताना आपल्या सौरभ यांना पाहायला भेटतोय. नक्कीच या खेळपट्टीचं गेल्या बरेच वर्षापासून या दोन्ही संघांना अंदाज नक्कीच आहे किती धावा आपण स्कोर कार्डवर उभाराव्या आणि कितपत आपल्याला धावा बनवायच्या आहेत ते नक्कीच या संघांना माहिती आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय. पुन्हा एक डाऊन साईडला गेलेला फटका, एक धाव डी झोनमध्ये गेले. म्हणजे 4 चेंडूचा खेळ झालेला. या 4 चेंडूमध्ये आपण धावसंख्या पाहतोय 5 या आकड्यावरती पोहोचलेली आहे आणि खरोखरच खूप छान आयोजन नियोजन आपण पाहतोय. मोरे समोरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. संधी होती परंतु संधीचं सोनं करता नाही आलं. संधी होती. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जिंकायचं असेल, पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि मेहनतीनेच माणूस पुढे जातो आणि मेहनतीनेच तुम्हाला करावं लागेल. नक्कीच पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं. एक षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावून पुतली 7 या आकड्यावरती. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. नक्कीच संघाचे कर्णधार आणि संघाचे सर्व म्हणावं लागेल दिवेश आपल्याला पाहायला भेटत आहेत आता गोलंदाजी मार्कवर. तसेच आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स, मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. त्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, प्रथम पाटील असतील, उमेश जोशी असतील, बॉबी हातकोळकर म्हटलं तर आपले एक इंस्टाग्राम स्टार आय एम किरू देखील आहेत इंस्टाग्राम स्टार, तसेच त्यांचे साथी जोडीदार आणि नक्कीच त्यांचा देखील इकडे उल्लेख केलेला आहे. नंतर दीक्षा घरत असेल, प्रवीण पाटील साहेब असतील, निलेश वालके साहेब असतील, प्रदीप पानकर साहेब, सुमितजी ढेकले सरचं पण नाव आहे. नक्कीच NSP स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत आणि बाहुबली नावाने पूर्ण भारतात तर नाही पूर्ण विश्वामध्ये ज्यांची ख्याती आहे असे सुमितजी ढेकले सर यांचं देखील या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर हरिश्चंद्र नाना पाटील साहेब असतील, शशिकांत दत्ताराम पाटील साहेब असतील, अजय पाटील असतील, शुभम सावंत असतील, राजेश मालवी साहेब असतील, मोहनदादा पाटील असतील, जयप्रकाश दादा पाटील असतील, नरेन दादा पाटील असतील, निलेश दादा चव्हाण असेल, जुचंद्र गावचे आहेत, रवींद्र ठक्कर साहेब असतील, सरपंच टिवरी गावचे आहेत त्यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे. हेमांगीदाई विनोद पाटील म्हटलं तर मनवेलपाडा गावातील सन्माननीय नगरसेविका यांनी देखील सहकार्य, विनोद सुदाम पाटील साहेब हे देखील देहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील इकडे या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. जिग्नेश दादा म्हात्रे असतील, भावेश दादा म्हात्रे असतील, म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं खरोखरच आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेसाठी पुढील 3 दिवसामध्ये नक्कीच तुम्ही याल आणि या स्पर्धेचा आस्वाद देखील घ्याल. तसेच बालारामजी जाधव साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. खरोखरच थँक्यू सो मच, थँक्यू सांगू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या त्या सहकार्याने ही स्पर्धा एवढी मोठी पाहायला भेटते. आणि चेंडू वळतोय पंचांकडे, पंचांनी डी झोन मध्ये गेलेला चेंडू टॅप स्वरूपामध्ये. आता काहीशी नियम चला इम्पॅक्ट खेळाडू यूज केलाय.
पांडवाज संघाने. परंतु लक्षात ठेवायचं आहे की आयोजकांकडून मला कळवण्यात आलेलं आहे, जर का टायमाच्या तुम्ही ओलांडली, सीमा ओलांडली, तर तुमचा एक खेळाडू सरळ डगआउटमध्ये तुम्हाला भेटेल. म्हणजे 9 खेळाडूंचा सामना आहे, तो तुम्हाला फक्त 8 खेळाडूंवर खेळवावा लागेल. लक्षात ठेवायचं आहे. मान्यवरांकडून मला म्हणजे आयोजकांकडून मला कळवण्यात आलेलं आहे. आणि मंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचं खरोखरच स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मोरेगाव चॅलेंजर्स ट्रॉफी मोठमोठे संघ गार केले हे ऐकलंय, परंतु गार करण्यासाठी तुम्हाला या मैदान गाजवावं लागेल आणि रविवारची रात्र तुम्हाला नक्कीच गाजवावी लागेल. 9799 यांनी देखील आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल आणि नक्कीच आलेल्या सर्व संघांचा देखील इकडे आभार असेल. वळतोय सामन्याकडे, जिकडे आपण पाहतोय पांडवाज विपक्ष हरिओम. धावसंख्या झालेली आहे 2 षटकांचं खेळ संपलंय पाताडे सर. धावसंख्या 12 म्हणजे 6ची सरासरी पाहायला भेटते. तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. नक्कीच मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये मी संकेत पाताडे आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण सकाळच्या सत्रापासून आपण पाहत असलेले समालोचक मेहर सर यांचा सुद्धा मी आभारी आहे. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी समालोचन केलेलं आहे आणि आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत अल्पेजी जोशी. अल्पेजी एका बाजूला आहे पांडवाज, तर एका बाजूला आहे हरिओम. आणि जर तुम्ही बघाल तर पांडवाजमधून खेळताना कृष्णा जोशी यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. जसा तो क्रिकेटच्या पटलावरती हाजीर असतो, वजीर असतो, तसाच तो दहीहंडीच्या पटलावरती सुद्धा आहे. ज्याप्रमाणे सकाळपासून उल्लेख केला होता मेहर सरांनी, दहीहंडीच्या पटलावरती शिवगणेशचं नाव कोरलं गेलेलं आहे, तसाच तो कप्तान मुंबई फाल्कॉनचा आणि शिवगणेशचा आज क्रीडांगणावरती हजर आहे. नक्कीच त्याच्यावरती नजरा असतील. हो नक्कीच, परंतु समोरील संघामधील देखील खेळाडूंवरती नजरा असतील. कारण की समोर पहा, एक छोटा कद बडा धमाका सौरभवरती सर्वांच्या लक्ष असतील, ज्यांनी MLPLच्या जवळजवळ 4 ते 5 वर्ष सतत त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पारितोषिक घेतलाय. तोच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय सौरभ. पाहूया कशा पद्धतीने पुन्हा एकदा समोर मारल्या चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झालेली आहे. वाव, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. एक साईडला आपण पाहतोय सौरभ यांना, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय साहिल यांना. पण नक्कीच गोलंदाज जर बघितलं तर मिथिलेशमध्ये पण तितकी ताकद आहे, तितकी ती गोलंदाजी करण्याचा भेदक मारा करण्याची तितकी क्षमता आहे त्याच्यामध्ये. कारण की आतापर्यंत त्याने जवळपास जास्त खर्च न करता उत्कृष्टरित्या गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो नक्कीच, परंतु सर्वांसाठी एक चांगली पारितोषिक देखील आहे. चांगली पारितोषिक देखील आहे. गडी मोठा धक्का, मोठा आदरा. पुन्हा रिव्ह्यू मागितलेला आहे. नक्कीच वळूया तिसऱ्या पंचांकडे. मागली गेली दाद. लक्षात ठेवायचं आहे, सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर का त्या चौकाराच्या दोन्ही साईडच्या बॅनरला कोणी मारलं तर केतनजी पाटील साहेब यांच्याकडून हाफ लॉलीपॉप दिला जाणार आहे. सलग 3 चौकारांसाठी किंवा हाफ चिकन राईस. परंतु जर का सलग 3 चौकार मारले तर तुम्हाला मोरेगाव चॅलेंजर संघातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 विकेट घेतल्या एका षटकात तरी देखील मोरेगाव चॅलेंजर संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पारितोषिकांचा देखील इकडे वर्षाव आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच मोरेगाव जर नाव बघितलं तर हे क्रिकेटच्या पटलावरती गाजवणारं हे नाव आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेंचं आयोजन केलेलं असतं. मागील वर्षीचं आपण बघितलं तर नामा बॉईज यांनी चांगल्या पद्धती उत्कृष्टरित्या आयोजन केलं होतं क्रिकेटचं. आणि आज मात्र मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या चमचमत्या ट्रॉफ्या कोण घरी घेऊन जाणार ते पाहायचं आहे. पण त्यासाठी करावी लागणार आहे जिद्द, त्यासाठी करावी लागणार आहे ती मेहनत, आणि त्यासाठी घालावा लागणार आहे तो घाम, आणि तोच त्या विजयाच्या चषकावरती आपलं नाव कोरेल. हो नक्कीच, सातत्याने विकेट्स येताना आपल्याला पाहायला भेटतंय हरिओम संघाकडून. तुम्हाला कुठेतरी चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तुम्हाला कुठेतरी चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चला, नवीन गोलंदाज आपण संदेश यांना पाठवूया. नक्कीच संदेश म्हटलं तर एक नगिनदास पाड्यातील नामवंत गोलंदाज, त्यांनी देखील यावर्षी काय क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण. फिलिप्सची आठवण करून देणारं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. नक्कीच कालच्या सामन्यामध्ये जर श्रेयस अय्यरला जर आपण पाहिलं चौकारावर तर तरी ती आठवण एक करून देणारा असा हा फॉलो थ्रू असेल.
हो नक्कीच नक्कीच पार्टनरशिप बिल्ड करा. कनकती है चूड़िया जो रात में कनकती है, दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. विराट कोहलीचा नाव आला आणि सरळ चेंडू गेला सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. डीजे आउट. आणि आयोजकांनी दिलेला एक नियम देखील लक्षात ठेवाय, जर का तुमचं वेळ जास्त झालं तर तुम्हाला एक खेळाडू कमी करून खेळावा लागेल. म्हणजे 8 खेळाडूंनी तुम्हाला सामना खेळावा लागेल. नक्कीच अल्पेश जोशी सर, आजपर्यंत आपण पाहायला लागलं की उत्तमरित्या हे आयोजन आणि नियोजन, काय सांगाल या आयोजन आणि नियोजनाबद्दल सर? नक्कीच आयोजन नियोजन खरोखरच अतिशय चांगलं पाहायला भेटतोय. याच ग्राउंड वरती जवळजवळ 97 साली 50,000ची पहिली स्पर्धा झालेली. त्या स्पर्धेमध्ये जेवढे म्हणजे आपल्याला हे झाकमक पाहायला भेटलं नव्हतं ना, ते आज आपल्याला या मंचावरती पाहायला भेटत. कोणी करून दाखवलंय? मोरेगाव चॅलेंजर संघाने करून दाखवलंय. सलाम असेल, ग्रँड सॅल्यूट असेल या संघाला. तुम्ही करून दाखवलं, हिंमत ताकद हौसला बुलंद करून आम्ही फ्लॅक्स लावून दाखवलं. आम्ही या ग्राउंड वरती चॅम्पियन देखील होऊन करून दाखवायचं आहे उद्याच्या दिवसामध्ये. आणि नक्कीच धनेश पाटील आपणास देखील विनंती असेल, चला टॉस साठी यायचं आहे. पीसीसी विरुद्ध किंजल 11 संघ. चला पुढील एक इनिंग ब्रेक मध्ये आपण पीसीसी विरुद्ध किंजल 11 संघ पाहणार. 2 मातंबर संघ आपल्याला पाताडे सर पाहायला भेटणार आहेत. नक्कीच बरीच कित्येक वर्ष ते दोन्ही संघ क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि नक्कीच ही बॅटल बघण्यासारखी असणार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण या चालू असलेल्या सामन्याकडे. फटका तर चांगला होता, परंतु पहा थोडस आपल्याला ताकद कमी पाहायला भेटते या फटक्यामध्ये. आणि नक्कीच 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं आवाहन ठेवलेलं आहे. आणि नक्कीच या आवाहनाला आहे ना, दिवेशने सांगितलेलं आम्ही 30 धावांच्या आतमध्ये नक्की त्यांना गुंडाळू, परंतु पहा 20 धावांपर्यंत गुंडाळलेला आहे. चला पीसीसी संघ आणि किंजल 11 संघ लगेचच आपण इकडे यायचंय. तुमचा देखील इकडे मंचावरती काहीच आगळं वेगळ्या पद्धतीने टॉस उडवलं जाणार आहे. म्हणजे बाउलमध्ये 2 चिठ्ठ्या आहेत, बॅटिंग आहे बॉलिंग आहे. पाहूया कोण जिंकेल, कोण काढेल ती चिठ्ठी आपल्या मनाची आणि कोण काढेल तो लॉट्स आपल्या मनाचा. चला आपण जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये. आपल्या जिथे सोबत जोडले गेले आहेत मेहर सर यांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स नाणेफेकीचा कौल देण्यासाठी आपण जायचं व्यासपीठावरती. आज सकाळपासून ज्यांच्या समालोचनाने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेला असा बुलंद आवाज आपल्या वसई विरारमधला मेहर सर, एकदा खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी. यस, धन्यवाद. कॉम्बॉक्सकडे आपण जाऊया, आपण नाणेफेकीचा कौल घेऊया. सामना चांगला पाहायला भेटेल का, परंतु प्रयत्न करावे लागतील. 20 धावा आहेत म्हणून सामना आणि डगमगू नका मित्रांनो. पहा ससा आणि कासवाची तुम्ही शर्यत पाहिलेली असेल. ससा आणि कासवाची शर्यत पाहिलेली असेल. जिंकणारा कोण होता? कासव होता. पळणारा कोण होता? ससा होता. कुठेतरी आरामासाठी थांबला आणि तो हारला म्हणून तो पुढे गेला. बघा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. किंजल 11 विपक्षात पीसीसी, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण यायचंय मुख्य मंचाच्या दिशेने. अजून एक मोठं बॅटल. किंजल 11 खऱ्या अर्थानं चॅम्पियन संघ ह्या मैदानामध्ये आपण पाहिला होता आणि त्यांच्या विपक्षात पीसीसी अर्थातच 5 पायरी नगरीतील संघ आहे. नारकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. अर्थातच चिठ्ठ्या आहेत. नशिबाची साथ कोणाच्या बाजूने जाते, कोणाला काय हवंय, कोणाला एक चिठ्ठी उचलायची. बॅट फर्स्ट किंजल 11, बॉल पीसीसी. अर्थातच आता आपण ती चर्चा करणार आहोत. मॅच चालू असणार आहे, चर्चा ही केली जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. पीसीसी, आपण एक पीसीसी म्हटलं तर अनेक वर्षांचा तो इतिहास आहे. अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटसाठी ह्या खेळाडूंना दिल्यात आणि तो संघ
आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता किंजल 11चा संघ आहे. परंतु किंजल 11 ह्या मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर नॅमा बॉयजची ती स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा पाहिला होता. कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल? समोरचा संघ चांगला आहे, बघू आम्ही त्यांना. बघा, आयोजक आहेत संपूर्णतः चोहीकडून आयोजनाबद्दल आणि मोरेगाव नगरीमध्ये येत असताना अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये मोरेगावचं एक वेगळं नाव आहे आयोजनाबद्दल. आणि ह्या युनिक अशा ट्रॉफीज आहेत, या ट्रॉफीज पाहून कशा प्रकारे वर्णन कराल? आयोजन तर खूप छान केलं आहे आणि ट्रॉफी आता खूप म्हणजे येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. त्यानंतर किंजल 11 संघ कर्णधार आमच्या सोबतीनं जोडले जातात, मोरेगाव नगरीमध्ये येतात. मोरेगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थाने या अगोदर देखील आपण चांगला खेळ सातत्यानं पाहिला आहे. समोरचा संघ PCCचा आहे, वेल एक्सपिरियन्स संघ आहे. कशा प्रकारचा खेळ आणि कशा प्रकारची रणनीती आम्हाला पाहायला मिळेल? आम्ही चॅम्पियन आहेत यावर्षी, आता या टुर्नामेंटला पण आम्ही चॅम्पियनच होऊ. कॉन्फिडन्स आहे तो, आत्मविश्वास. खऱ्या अर्थानं आत्मविश्वास गरजेचा आहे. लगातार 4 टाइम संघ आणि ते कर्णधार मैदानामध्ये आहेत. त्यांना बाण लावण्यासाठी आता कोणता संघ येणार? आणि त्यासाठी कर्णधारांनी म्हटलंय मोरेगाव सीझन 3 आम्ही चॅम्पियन आहेत या मैदानाचे आणि आम्ही पुन्हा एकदा बनण्याचा तो प्रयत्न करणार आहेत. बघा, किंजल 11 आपण देखील एक चांगले आयोजक आहेत, परंतु ह्या आयोजनाबद्दल ज्या प्रकारचे आपण ट्रॉफीज पाहतो विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये, प्रथमतः ह्या भव्य दिव्य आणि युनिक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोरेगाव नगरीबद्दल कशा प्रकारे आयोजनाचं वर्णन कराल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ट्रॉफी तर 1 नंबर आहेत. आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नानफिकीचा कॉल. 2 कर्णधार आपण थांबायचं आहे. रोको भाई, जरा सबर करो. आपल्यासाठी काही फूड देखील आहेत, एनर्जी ड्रिंक देखील आहेत आणि ते देखील दिलं जाईल. PCC कर्णधार यायचं आहे आहेत. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नानफिकीचा कॉल. अर्थातच बॉलिंग प्रथमतः PCC संघाला करायचे, समोरच्या संघाला अर्थातच किंजल 11 ह्या संघाला आता बॅटिंग करायचे. बिग बॅटल आहे, मोठं चॅलेंज आहे, दोघांमधील वॉर हा पाहण्यासारखा नक्कीच आपल्याला नेक्स्ट मॅच आणि त्या नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला नक्कीच मजा येणार आहे. तुर्तास चालू असणारी मॅच इन ऍक्शन आपण पाहतोय. 2 संघ, चांगला फटका पाहायला भेटला. आता पहा इक्वेशन काय असेल, 15 चेंडू आणि 10 धावा. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल. इकडे करणं गरजेचं आहे. परंतु पहा, सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पांडवाज संघाकडून पाहायला भेटतोय. षटक संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सॉरी डॉट बॉल दिलाय. डे म्हणजे 1 डी गेले, 1 रन आलाय. डी झोन मध्ये गेला. सॉरी मंदार, थोडीशी गडबड. नक्कीच चांगली लढत पाहायला भेटली असती, परंतु कुठेतरी कमी धावसंख्या करताना आपल्याला हरिओम संघ पाहायला भेटला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला फॉलो टू मध्ये. आणि खरोखरच डॉट चेंडूची सांगता स्थिरावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पहा, चांगली फिरकी, ऑफ ब्रेक केलेला चेंडू पाहायला भेटला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. चांगली गोलंदाजी होते, परंतु चांगली फलंदाजी जर का झाली असती तर चांगली ही मॅच पाहायला भेटली असती. परंतु पहा, 12 चेंडूने 8 धावा. आजच्या दिवसामध्ये ही इक्वेशन आम्हाला देखील होती. आजच्या दिवसामध्ये आम्ही जिकडे खेळायला गेलो होतो टेंबीपाड्यामध्ये, तिकडे आम्हाला देखील 12 मध्ये 8 पाहिजे होते. 5 मध्ये 2 धावा मी दिलेल्या, परंतु 6व्या चेंडूवरती मला षटकार आला. गेम फिरला. तुम्हाला देखील तसा प्रयत्न करा. मी जी चुकी केलेली ती तुम्ही करू नका. तुमचं मॅच अजून संपलेली नाहीये. जर का डॉट चेंडू आले तर नक्कीच सामन्यामध्ये राहाल तुम्ही. प्रयत्न करत राहा, प्रयत्न फक्त प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्की मिळेल. तो प्रयत्न केला कोणी? अष्टविनायक राजोडी संघाने. एवढे दिवस त्यांनी सराव केला आणि आज मोरेगावच्या मैदानावरती पहिल्याच टुर्नामेंटमध्ये, पहिल्याच सामन्यांमध्ये उपांत्य फेरी पोचलेला संघ आपल्याला पाहायला भेटला. खरोखरच
चला मनीष पाटील सर आलेले आहेत. मनवेल पाड्यातील एक आगरी समालोचक इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर. आपल्या सोबत नक्कीच थोड्या वेळानंतर जोडले जातील आगरी समालोचक मनीषजी यांचा देखील मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम मध्ये सहर्ष स्वागत असेल. चला डायरेक्ट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटलं नाही. हा हा काय स्क्रीन आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवणारी स्क्रीन आपल्याला पाहायला भेटते. तसेच आणि घरात नेटवर्कची आपल्याला क्लिअरिटी देखील तिथे पाहायला भेटते. खरोखरच मानलं पाहिजे या युट्यूबच्या जमान्यामध्ये काय क्लिअरिटी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच पुढच्या कोणाच्या देखील स्पर्धा असतील तर नक्कीच घरत सर यांना कॉन्टॅक्ट करायचंय. चला आता पहा दहीहंडी मधील फाल्कन मुंबई फाल्कन संघाचे कर्णधार आता ग्राउंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. कृष्णा जोशी ज्याची या मैदानावरती लहानपणापासून कीर्ती गाजलेली आहे तोच फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय कृष्णा जोशी. नक्कीच चांगली सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला भेटते. जेवढी गोलंदाजी चांगली होते तेवढी चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटते. दोन चेंडूची आतापर्यंतची खेळी झालेली आहे. पाहूया काय होतोय काय घडतोय. सामना थोडासा अटीतटीचा पाहायला भेटतोय. आपण पाहू शकता मिड ऑफ पहा गॅपच्या दिशेने केलेला चेंडू थोडस क्षेत्ररक्षण खराब आपल्याला पाहायला भेटतं. या वेळेला या चुका करणं तुमच्याकडे कुठेतरी संघाला बॅकफुटला नेण्यासारखं वाटेल. कारण की तुम्हाला या अडवण्यासाठी धावा कमी आहेत तुमच्याकडे. तुम्हाला या धावा अडवाव्या लागतील. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पहा लेग ब्रेक केलेला चेंडू वळले पंच हात समांतर हात केले निरंतर म्हणजे वाईटचा इशारा. नियम क्रमांक 22 वाईटचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा छोटा कद बडा धमाका सौरभ पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय MJ यांना. विकेटचं पतन होतंय. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. खरोखरच चांगलं सुमधुर संगीत देखील डीजे यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतंय. आणि आता संघाचे कर्णधार देखील पाहायला भेटतंय. बघा थोड्याच वेळात मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतोय. प्रेक्षकांना विनंती असेल आलेले खेळाडू आपण रस्त्यामध्ये गाड्या लावल्या असेल पार्क केल्या असेल तर आपल्या अगदी मंचाच्या पाठी मोठं मैदान आहे तिथे आपण त्या गाड्या पार्क कराव्यात ही विनंती असेल. चला डी झोन मध्ये गेलेला आता 7 चेंडू आणि 3 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. मिड ऑफ क्लीन बॉल होताना पाहायला भेटतोय. कृष्णा जोशी नावाचं वादळ इकडे संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. डीजे गोलदाना उडू नको टना इकडे गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. परंतु टना काय इकडे स्टंप उडताना पाहायला भेटत. विकेट मागोमाग जाताना पाहायला भेटत. आदरणीय सन्माननीय रवींद्र ठक्कर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टिवरी आणि त्या नगरीतील खऱ्या अर्थानं सरपंच साहेब आहेत. कार्य सम्राट सरपंच साहेब अर्थातच रवींद्र ठक्कर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः त्यांचा मित्रपरिवार आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 3 आणि पर्व 3 मध्ये येत असताना संपूर्णतः मान्यवर आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ग्रुप बी मध्ये येत असताना
हा क्रिकेटचा सोहळा अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडतंय. अंडरआर्म क्रिकेटचे आम्ही दिवाणी आहोत आणि ह्या खेळानं आज संपूर्णतः आम्हा वसई तालुक्याला एक वेगळं वेड लावून ठेवलं आहे. मुख्य मान्यवर नक्कीच आपण मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र ठक्कर साहेब अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक देणगी देखील देण्यात आल्या. म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि घेणाऱ्यांना घेता घेता आमचे ठक्कर साहेब आहेत आणि त्यांच्यासुद्धा हात सुद्धा घ्यावेत, कारण ह्या स्पर्धेसाठी त्यांचा देखील तितकाच मुळाचा वाटा. मोरेगाव चॅलेंजर्स मोरेगाव नगरीमध्ये येत असताना हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आकर्षित करणाऱ्या त्या ट्रॉफीज, तब्बल 24 संघांचा समावेश. विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. बघा मॅच समरी आपल्याला पाहायला मिळतं. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर दिवेश. दिवेश आपण यायचंय. सरपंच साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा आपला गौरव केला जाईल. दिवेश आपण यायचंय. बघा मान्यवर आहेत रवींद्र ठक्कर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते 9799 अर्थातच मितेश दादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही आकर्षित करणारी आणि युनिक